Bye.
हा
वैष्णव तो जया वैष्णव तो वैष्णव तो जया वैष्णव तो Ah
वैष्णवतो धजावखी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन पुनर्जन पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याते होकात याचे भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल प्रमाण
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना मंगल हारी द्रवसो दशरथ जल बिहारी मंगल भावना मंगल हारी उमा सहित जगत पुरारी श्रीरामय सब जगतारे करहु प्रणाम जोरे जुग पारे वैष्णवतो दयावघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा भगवंताला प्राणप्रिय असलेले संत, तर अशा संताचं अंतर्लक्षण महाराज या अभंगातून सांगतात. विठ्ठला दरवर्षी या कुर्ला शहरामध्ये अर्थात मुंबईमध्ये संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी हा मोठा उत्सव साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली असून आजची कीर्तन सेवा आपणा सर्वांच्या प्रेमातून मला प्राप्त झाली. विठ्ठला विठ्ठला या सप्ताहाचं निमित्त मी सांगितलेलंच आहे. तर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी तथा विश्वमावली जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे आरंभी ज्यांचं उच्चारण करावं असे गणपती देव, दत्त भगवान, प्रभु रामचंद्रादी दरबार, लक्ष्मी माता, जय हनुमान,
तथा संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज अशा या दिव्य मूर्ती, सुरेख मूर्ती या ठिकाणी स्थापित झालेल्या आहेत. गोड असं मंदिर आहे, मनाला आकर्षित करणारं मंदिरही आहे आणि मनाला आकर्षित करणाऱ्या मूर्ती देखील आहेत. जसे काही जिवंत देवच अशा मूर्ती. विठ्ठला विठ्ठल तेव्हा अशा स्थानी कीर्तन करण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. आपल्या सर्व मंडळाच्या वतीने ज्यांना सूचना केली असे बाबासाहेब जायभाई, आपणा सर्वांच्या वतीने त्यांनी आग्रह धरला की आपण आलंच पाहिजे. मला तशी फार मोठी अडचण होती, तरी पण आपल्या प्रेमाला अनुसरून या ठिकाणी आलो आणि थोडीफार आता सेवा करणार आहे. जशी पडेल तशी, देव जशी सेवा करून घेईल तशी सेवा होणार. विठ्ठला विठ्ठल अनेक संत महात्म्यांचे कीर्तन या ठिकाणी झाले आणि आजची सेवा माझ्या वाट्याला आली. हा संत दरबार आहे आणि देव दरबारही आहे. गोड असा हा नाम सप्ताह आहे. गर्दी जरी नसेल पण दर्दी मात्र चांगली आहे, कारण हा ग्रामीण भाग नाही, हा शहराचा भाग आहे. जसं काही मंगल म्हणजे जंगल में मंगल असंच वाटतंय. अशी फार गर्दी दिसते असं काही नाही. असं म्हटलेलं आहे की शहर में जहर, गांव में गंदी और जंगल में मंगल. विठ्ठला विठ्ठल श्रीच गडबड या ठिकाणी दिसत नाही आणि कोणाची चारळ आणि कोणाचीच वर्ण देखील दिसत नाही. असं निवांत स्थान आहे. भक्ती करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी उत्तम असं हे स्थान निवड केलेलं आहे. अशा स्थानी कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. तेव्हा ही सेवा करण्यासाठी जो अभंग केला, निवड केलेला तो सर्वांच्या परिचित आहे. अभंग हा देवपर नसून अभंग हा संतपर आहे. विठ्ठला विठ्ठल तेव्हा हे जे संत आहेत, दोन संत या महान विभूती आहेत आधुनिक काळातील. संत वामनभाऊ म्हणजे वैराग्य मूर्ती आणि संत भगवान बाबा म्हणजे ज्ञानमूर्ती, शांत मूर्ती. भगवान बाबाचं जीवन चंद्रासारखं शीतळ आणि संत वामनभाऊंचं जीवन म्हणजे सूर्यासारखं प्रखर. अनेकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. जीवनामध्ये त्यांचे बरेच चमत्कार आहेत. भाऊंना तर वाचा सिद्धी प्राप्त होती, ही सर्वांनी मान्य केलेली आहे. असे अनेक चमत्कार त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये त्यांचे चमत्कार झालेले आहेत. चमत्कार म्हणून त्यांनी तसं काही केलं नाही, पण त्यांच्या
मुखातून जे शब्द बाहेर पडले ते खरेच होत असत, अर्थात त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होती. ते बरंच कोणाला शाप देत नव्हते. फारच सांगून सवरून नाहीच ऐकलं तर मग ते शाप देत असत. असं विनाकारण नव्हते, फार खवळून घेतलं तर विठ्ठला विठ्ठला पण उठलं सुटलं कोणालाही शाप देत होते असं नाही. ज्याने अतिपणा केला त्याच्या जीवनामध्ये शाप मिळत असत. अशी प्रखर वाणी भावांची होती आणि अगदी सौम्य वाणी ही भगवान बाबाची. या दोन्ही संतांचं एकमेकाच्या बद्दल अत्यंत प्रेम. हे दोन्ही संत एकमेकाकडे आपण होऊन जात असत आणि एकामेकाची विचारपूस करत असत. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून जीवनामध्ये देवाणघेवाण झालीच पाहिजे, विचारपूस झाली पाहिजे त्यामधून, आणि प्रेम आपल्याला दिसतं. विठ्ठला विठ्ठला संतांचं जीवन ही खऱ्या अर्थाने स्वतःसाठी नसतं तर जगाच्या हितासाठी असतं. या संतांनी जगाला पुनीत केलं आणि तीर्थांनाही पुनीत करून सुरू. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते. या संतांच्या सहवासाने देवाची जुळते नाते. या संतांमुळेच जीवनामध्ये भगवंताचं आणि आपलं नातं होत असतं. भगवान जो कळला जातो तो संतांच्या माध्यमातून कळतो. विठ्ठला 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 समग्र जीवनामध्ये अगदी उत्तम जीवन हे संत जीवन. कारण जगामध्ये देव जीवन आहे, मानव जीवन आहे, पशु जीवन आहे, इतर काही जीवन आहे, पण सगळ्या जीवनामध्ये परम पवित्र आनंददायी सुखमय शांतमय असं पालक आणि उद्धारक जीवन हे संतांचं जीवन. विठ्ठला 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 जे जीवन निर्वैर असतं, जे जीवन निरपेक्ष असतं, जे जीवन समदृष्टी असतं आणि जे जीवन आनंदक असतं आणि जे जीवन नामधारक असतं. विठ्ठला 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 या दोन्ही संतांच्या जीवनामध्ये अनेक असे पैलू आहेत, अनेक असं दिव्य चरित्र आहे, अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. पण ते सर्व सांगायला आपल्याला वेळ नाही, कारण त्यांचं चरित्र आपण वाचा मग कळेल. विठ्ठला विठ्ठला दोघांचे दोन गण आहेत, भगवान गड आणि संत वामनभाऊचा गड. त्याला भैनाथ गड असं म्हटलेलं आहे. तर हे गड म्हणजे की ज्या गडाला तोड नाही जोड नाही असे अप्रतिम गड आहे. कोणाला द्या द्या असं म्हणावं लागत नाही त्यांना.
लक्ष्मी धावती आहे आणि काम देखील भरपूर होत आहे. विठ्ठल विठ्ठल कारण जिथं खरी सेवा, जिथं खरं सत्य, तिथं भगवान असतो. जिथं भगवान असतो तिथं प्रत्यक्ष लक्ष्मी राहत असते. असे लक्ष्मी प्राप्त दोन्ही स्थान आहेत. तशी इतर स्थान भरपूर आहेत. पण आपल्याला सध्या मात्र जे चिंतन करायचे आहे दोन संतांचे. विठ्ठल या दोन्ही संतांचं चिंतन नामस्मरण केलं तर मनुष्य पुण्यवानच होणार. पुण्यवंत भावे घेता पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. मेघे माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी. संताचं नाम चिंतन केलं तर पुण्य होतं आणि संताचं नाम केलं तर पापही जातं. पाप का नको? कारण ते दुःख निर्माण करतं. म्हणून पुण्य का हवं? पुण्य का करावं? कारण ते सुख देतं. म्हणून सुख देतं म्हणून पुण्य करावं आणि दुःख नको म्हणून जीवनामध्ये पाप करायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल जाण्यासाठी आणि खरं सुख मिळण्यासाठी संत नामाचं फार मोठं सामर्थ्य आहे. अशा संताचं नामस्मरण आपण करावं आणि आपलं जीवन पवित्र करून घ्यावं. त्या दोन संतांच्या निमित्ताने संतपर असा निवड केला. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण तन धन तुंड. जगामध्ये अनेक वस्तू आहेत पण सर्वात श्रेष्ठ वस्तू कोणती? तर सर्वात श्रेष्ठ वस्तू म्हणजे भगवान परमात्मा. हरि सम जग कछि वस्तु नहीं. नहीं प्रेम सम पंथ. सद्गुरु सम सज्जन नहीं. नहीं गीता सम ग्रंथ. तर जगामध्ये ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही. जगामध्ये पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही. जगामध्ये सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरूसारखा नाही. आणि जगामध्ये वस्तू आहेत पण भगवंतासारखी वस्तू नाही. विठ्ठल जगामध्ये श्रेष्ठ भगवान, जगामध्ये भारी भगवंताचं नाम रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी. असा भारी भगवान जरी असला तो देखील संतापुढे नतमस्तक होतो. विठ्ठल तर असे काही प्रश्न केले पहा. की प्रश्न असा केला की सबसे बड़ी कौन आहे? तर त्याला उत्तर सबसे बड़ी पृथ्वी है. तो बोले पृथ्वी काय की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. फिर शेष बड़ा. तो बोले शेष का बड़ा? वो तो कैलाश में बड़ा. फिर कैलाश बड़ा. तो बोले कैलाश का बड़ा? इसे तो रावण ने एक हाथ से उठाया. फिर रावण बड़ा. तो बोले रावण का बड़ा? उसे तो राम प्रभु ने
एक बाण शिवला कि राम बड़ा, तो बोले राम काय काय बड़ा, वो तो भक्तों के हृदय में खड़ा। विठला विठला भगवान जरी श्रेष्ठ आहे पण तो जगाला श्रेष्ठ, संतांना श्रेष्ठ नाही. जगाला मोठा पण संतांना छोटा. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एवढा जरी दिवस झाला तर अशा देवाईपेक्षा आम्ही कशा आहोत. तुका माने आम्ही दैवाहुने भावी, 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 माने आम्ही दैवाहुने भावी, तुका माने आम्ही दैवाहुने म्हणे आम्ही दैवाहुनी बळी, राहिरोनी राळी ठेवली आशा. तर देवाईपेक्षा संत फार मोठी आहेत. आणि म्हणून एवढा जरी भगवान असेल, निर्गुणियाकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पूजनीया. भगवान परमात्मा संतांचं पूजन करतो, संतांना दंडवत घालतो. एवढंच काय, हा घेगा देवा आशीर्वाद नामदाच्या भाग्याने. एवढंच काय, संत भगवंताला बोलतात की देवा, तुला जर तुझ्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तू काय कर बरं. वैष्णव ताले ताले दंडवत घालिनार, दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागोनिया. जर कल्याण करायचं असेल तर कोणतं कल्याण, भिवंडी जवळचं नव्हे. कल्याण परम सुख, परम शांती, खरा आनंद, खरं सुख. या गोष्टी जीवनामध्ये जर प्राप्त करायच्या असतील तर संतांची सेवा करा. म्हणून संतांचं सुख जगालाच काय पण देवाला देखील होत असतं. विठ्ठला विठ्ठला संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा. संतांचं सुख हे भगवंताला देखील होत असतं. आणि म्हणून भगवान देखील संतांची सेवा करतो. जशी सेवा भगवंताने नाथ महाराजाची केली, 36 वर्ष केली, न सांगता केली, काही करून न देता केली, पण सेवा मात्र केली. असा भगवान परमात्मा आहे. म्हणून संतांची सेवा देव अपेक्षा करतो. संतांची सेवा म्हणून स्वर्गातील देव देखील अपेक्षा ठेवतात. विठ्ठला विठ्ठला स्वर्गीच्या मर मागता देव, स्वर्गीच्या अमर
मागता ते देवा संतांची सेवा करावया. एवढा अधिकार संत जीवनाचा आहे, संतांचा आहे. तर जे जगामध्ये अस्सल नाणं असतं, अस्सल वस्तू असते, अशा वस्तूची जगामध्ये शक्यतो नकल तयार होत असते, नक्कल होते. त्या वस्तूचं सोंग केलं जातं. संत सगळ्यामध्ये मोठे म्हणून असे बरेच संत महाराजांनी अवलोकन केले की ज्यांची अंगी खरं संत पण नाही, पण लोक मात्र नको त्याच्या पाठीमागे चालले. याचं कारण संतपणाचा ज्ञान शक्यतो सर्वांनाच असतो. संत करण्यासाठी एकतर संतच लागतो आणि संत करण्यासाठी एकतर देवच लागतो, इतर नाही कळत. विठ्ठला विठ्ठला संत म्हणून घेणारे भरपूर आहेत, पण संत पण फार अवघड आहे. शब्दाने कोणालाही संत म्हणता येईल, वागताना फार अवघड असतं. संत संत तो सब कहलावे, कठिन संत का पंथ, काम क्रोध को जीता नहीं, संत नाही हो जंत. जंत वेगळा, पंत वेगळा आणि संत वेगळा. जो पाप कर्मामध्ये रंगला तो जंत, जो बुद्धी कर्मामध्ये रंगला तो पंत, आणि जो जगाच्या हितामध्ये सुखामध्ये भक्तीमध्ये रंगला तो आहे खरा संत. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अशीच संत जगाचं हित करत असतात, जगाचा उद्धार करत असतात, जगाला जागृती देत असतात. म्हणून तुकाराम महाराज बोलतात, जग जोगी जग जोगी जगजोगी जागी जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागी जागे बोलती. असे संत खऱ्या अर्थाने जगाला जागृती देत असतात आणि जड जीवांचा ते उद्धार करत असतात. तेव्हा खरे संतच खऱ्या अर्थाने जीवाचे तारक, जीवाचे उद्धारक होत असतात. म्हणून संत पण हे करण्यासाठी याकरता देवाचं जीवन, संतांचं जीवन लागतं. आणि म्हणून असे संत जे जडजीवांचा उद्धार करतात, असे संत खरे संत हे सर्वांना कळावेत. याकरता खऱ्या संताचा अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्या वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, Yeah.
अवघी देवावरी माया वैष्णव तो दया देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो दया अवघी देवावरी माया वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही आणि कोण माया गोड प्रमाण झालं आपण शक्यतो सिंगल प्रमाण नाहीतर कीर्तन लांबण्याची शक्यता आहे. विठ्ठल वैष्णव तो दया अवघी दैवावरी माया. तर या ठिकाणी जो वैष्णव शब्द आहे हा संत वाचक शब्द आहे. ज्याला खरा संत म्हणतात आणि म्हणून खऱ्या संताचं जीवन हे दिसण्यात नसून असण्यात असतं, बोलण्यात नसून ते करण्यात असतं, केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात मनात असतं. विठ्ठल संत सतनाम परमात्मा त्याच्या स्वरूपाशी जे समरस झाले, रंगून गेले, लीन झाले, जे हिताच्या हितामध्ये जगाच्या हितामध्ये रंगले, त्याला संत हे नाव आहे. तेव्हा अशा संताच्या बद्दल महाराज सांगतात की तोच खरा वैष्णव. वैष्णव तो दया, तोच खरा संत. वैष्णव तो दया अवघी दैवावरी माया. तर ज्याची अवघी माया अर्थात सर्वांगीण प्रेम भगवंतावर आहे तो खरा वैष्णव आहे. इथं महाराजांनी शब्द प्रेम ठेवला नसून शब्द ठेवला माया. माया वेगळी, प्रेम वेगळं. विठ्ठल विठ्ठल क्षुल्लक कारणावरून ज्यामध्ये बिघाड होतो त्या व्यक्तीला प्रेम म्हटलं, आणि प्रबळ कारण घडलं असताना कसला बिघाड होत नाही त्या व्यक्तीला माया म्हटलं. सनिमित्त ते प्रेम आणि निर्निमित्त ती माया असते. प्रेमाला निमित्त लागतं, मायाला निमित्त लागत नाही. विठ्ठल तर पतीवर पत्नीची जी असते त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे, आणि आईच्या वृत्तीला माया असं म्हटलेलं आहे. पत्नीच्या वृत्तीला प्रेम आणि आईच्या वृत्तीला माया. म्हणून प्रेम टिकत नाही, माया सुटत नाही. लक्षात धरा, प्रेम टिकत नाही, माया सुटत नाही. लग्न झालं तर त्या दोघांचा आकडा असतो. दोघं तरी कोण? पती पत्नी नवरा बायको. आरंभाचा आकडा त्यांचा 63चा असतो.
पण हाच आकडा जीवनामध्ये सारखा राहू शकत नाही, कारण संसार आहे, कमी जास्त होणारच. संसारामध्ये जसा देवळात घंटा तसं संसारात तंटा होणारच. अति तंट झाला तर लगेच आकडा विरुद्ध दिशा करतो. कोणता आकडा होतो? 36चा आकडा निर्माण होतो. डायरेक्ट कोर्टात जातात, रजिस्टर फारकत करून घेतात, पण याला म्हणतात प्रेम. म्हणून प्रेम टिकत नाही, माया सुटत नाही. विठ्ठला विठ्ठला मुलाने आईला किती जरी त्रास केला तर आईला दुःख होतं का नाही? वाटतं, दुःख वाटतं, बरं वाटत नाही. पण अंतरी जो खास तिचा प्रेमाचा जिव्हाळा आहे मुलाच्या बद्दल, तो जिव्हाळा मात्र तिचा मरत नाही. अशी कलवल्याची जाती ऐशी कळवळायची तरी लाभावी. आईच्या ठिकाणी कळवला, इतराच्या ठिकाणी कळवला नसतो. म्हणून प्रेमाच्या बाबतीत जर विचार केला तर आईचं ते आईचंच आणि दाईचं ते दाईचंच. जगामध्ये जिवंत प्रेम म्हणजे माता. विठ्ठला प्रेम म्हणून म्हणजे प्रेमाची पराकाष्ठा, प्रेमाचा कळस तीच माया. देवाला आपल्या जीवनातून इतर वस्तूची अपेक्षा नाही, तो कारण तो परिपूर्ण आहे, तो पूर्ण काम आहे. आणि लक्ष्मीचा मालक आहे, त्याला काय उन्हा तिथं काय उन्हा त्याला काहीच कमतरता नाही. तर त्याला कमतरता फक्त प्रेमाची, शुद्ध भावाची, श्रद्धेची. विठ्ठला प्रेमाचा हो केला आपल्याला जशी अन्नाची भूक तशी देवाला प्रेमाची भूक आहे. प्रेम देवाला आवडतं, त्याला वस्तू नाही आवडतं, पण प्रेम आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणून भगवंताचं भक्तांना सांगणं की तुम्ही एकच करा, माझं काम करा. अर्थात माझं नाम घ्या, मला प्रेम द्या, मग मी तुमचं सगळं काही करीन. अर्थात तुम्ही माझं काम करणार तर मी देखील तुमचं काम करत राहणार, आणि तुमचं काम तुम्हीच करत राहणार, तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. असा भगवान आहे. भगवान जशाच तसा आहे. तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. भगवान तशाच तसा. आमचे गोवर्या तुळशीन बाबा महाराज सांगत असत आळंदीकर की भगवान आहे कसा, तर जसा आरसा तसा. आरशाला आपण नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो. आरशाला साबुका दाखवला तर आरसा देखील कसं दाखवणार. असा भगवान. जसं काम आपण देवाचं करू
तसं भगवान देखील आपलं काम करत असतो. विठ्ठल विठ्ठल. या शुद्ध प्रेमाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जगामध्ये एक नंबरचं नाव गोकुळवासी लोकांचं येतं. यथा व्रज गोपिकानाम. तिथं मुंबईकराचं नाव नाही, नागपूरकराचं नाव नाही, पुणेकराचं नाव नाही, इतर कोणाचंच नाव नाही. फक्त गोकुळवासी लोकांचं त्यांचं चिंतन आलं. यथा व्रज गोपिकानाम नारद महर्षी सांगतात. किंवा या प्रेमाच्या बाबतीमध्ये कबीर महाराज देखील त्यांचंच नाव घेतात. कबीर महाराजांची कीर्ती फार झाली की जगामध्ये एक नंबरचं भक्तस्थान प्रेममूर्तीमध्ये कबीर महाराज. कारण त्यांची कीर्ती अशी सर्वत्र पसरली गेली. कारण खऱ्या संताची कीर्ती पसरविण्यासाठी अन्य काही करण्याचं कामच नसतं. जसं तुकाराम महाराज होतात ना, वाऱ्या हाती माप चाल सजनाची, वाऱ्या हाती माप चाल सजनाची. कीर्ती मुखाचे नारायण, कीर्ती मुखाचे नारायण, वाऱ्या हाती माप चाल सजनाची, वाऱ्या हाती माप चाल सजनाची. याप्रमाणे सर्वत्र कीर्ती झाली. ती कीर्तीचे शब्द त्यांच्या कानी गेले की लोक आपली फारच मोठी वाहवा करत आहेत. तर ते त्यांना सहन झालं नाही. उलट कबीर महाराज बोलू लागले, जनतेला सांगू लागले, कबीर कबीर क्या कहत है, जाई जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोटक कबीर. कबीर महाराज म्हणतात, मला मोठं समजू नका, मला फार मोठं मानू नका, माझ्यापेक्षा फार फार श्रेष्ठ आहेत, माझ्यापेक्षा फार मोठे प्रेमाळ प्रेमी पडलेले आहेत. तर जा तुम्ही वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एका एका गोपिकाच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे असे कोट कबीर वाहत जातील. अर्थात त्यांची फार मोठी नम्रता आहे. विठ्ठल विठ्ठल. तर एवढे मोठे प्रेमसागर कबीर महाराज, पण ते देखील प्रेमाच्या बाबतीमध्ये नाव घेताना कोणाचं घेतात? गोकुळवासी लोकांचं, गोपिकांचं, गवळणीचं. प्रेम पाहिजे असेल तर जा वृंदावन. सुंदर प्रेम आहे. तुम्हाला सर्वत्र शक्यतो नामचिंतन करत असलेले लोक दिसतील आणि ते करताना सगळं करत नाही, झाकून करतात बाटल्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल. वैष्णवतोदया अवघी दैवा भरी माया. तर सर्वांगीण माया, तिथं काय टक्केवारी कमी नसते. फुल 100% म्हणजे 100% हे खऱ्या भक्ताचं प्रेम देवाबद्दल असतं. मग तोच खरा वैष्णव, तोच खरा साधू, तोच खरा संत की ज्याने आपलं सर्वांगीण प्रेम देवाला अर्पण केलं, तो खरा साधू, खरा संत. विठ्ठल आपलं प्रेम काही कशावर, काही कशावर, काही कशावर, काही कशावर आपलं पांगलेलं प्रेम आहे. तसं संताचं प्रेम हे पांगलेलं नसतं. त्यांच्या प्रेमाचं ठिकाणामध्ये भगवान परमात्माच असतो असं चिंतन आहे. त्यांचा विषय भगवानच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण.
तर विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवान विषय केलेला असतो, देह विषय केलेला नसतो, पैसा विषय केलेला नसतो, इतर मानपान विषय केलेला नसतो, इतर कोणतीच वस्तू त्यांनी जीवनामध्ये विषय केलेली नसते. त्यांच्या मनामध्ये विषय एक भगवान परमात्माच होतो. विठ्ठल विठ्ठल दया अवघी देवावरी माया. अवघी माया देवावर ते समर्पित करत असतात. आपली अवघी माया नसते. काही इकडं काही तिकडं काही कुठं भिन्न भिन्न ठिकाणी आपलं प्रेम अटक झालेलं असतं आणि म्हणून आपण खरे भक्त होऊ शकत नाही. तर खरं भक्त झालं तर काय होणार, आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आपला तो स्वार्थ आहे. भगवान काय करत नसतो, सगळं काय करतो, फक्त आपला स्वार्थ सुटला पाहिजे. कारण स्वार्थ धरून राहणारा तो खरा भक्त होत नसतो. कारण जगामध्ये काही वर्ग आहेत, त्यामध्ये स्वार्थी वर्ग, परार्थी वर्ग, परमार्थी वर्ग आहे. जन्मामध्ये आपण केवळ स्वार्थ साधत राहिलो, एका जन्माचं बरं काम होऊन जाणार. केवळ परार्थच करत राहिलो तर पुढच्या जन्माचं आपलं काम चांगलं होणार, अर्थात आपल्याला गती चांगली मिळणार. आणि तुम्ही खासच परमार्थ करत राहिले तर अनंत जन्माचं तुमचं काम होऊन जाणार. विठ्ठल परमार्थ सांगता येत असतो पण करता येत नसतो. असं म्हणतात ना, गरजेल तर पडेल काय, बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय. असं शक्यतो सांगण्यापेक्षा माणसाने वागावं, सांगण्यापेक्षा वागावं. विठ्ठला विठ्ठला खरे संत हे पाठीभर वागतात, चिमूटभर सांगतात. आपण पाठीभर वागतो, कणभर वागतो आणि पाठीभर सांगतो. एवढा फरक संतांमध्ये आपल्यामध्ये आहे. असं होतं. तेव्हा संत जीवन हे की ज्या जीवनाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. आलं का लक्षात? आपल्या चष्मेने आपण संताला पाहायचं नसतं आणि संताचा नाद कोणी करायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल काही म्हणते काय संत करतात, काय करत नाहीत ते. त्यांची वाचा परिपूर्ण असते, त्यांच्या शब्दात ताकद असते, शक्ती असते, संकल्पात शक्ती असते. त्यांच्या आशीर्वादाचं फार मोठं बळ असतं. तुका म्हणते आशीर्वाद बळी, तुका म्हणते आशीर्वाद बळी. जाईल तो छळी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये. जाईल तो छळी नरकामध्ये, नरकामध्ये, नरकामध्ये. प्रभू झाला तरी संसाराचा दास, प्रभू झाला तरी संसाराचा दास. का म्हणे ते आशीर्वादी बळी. त्यांच्याकडे बळ कोणतं? आशीर्वादाचं बळ. संतांचा आशीर्वादच घ्या, शाप कोणाचा घेऊ नका. शाप बरा नसतो. शाप दुःख निर्माण करतो, आशीर्वाद सुख निर्माण करतो. विठ्ठल विठ्ठल
संताकडे भगवान असतो, यापेक्षा आणखी काय पाहिजे? होय, संताकडे भगवान असतो, संताकडे सुख असतं. आपल्याकडे विषय असतात पण सुख नसतं. संताकडे विषय नसतात पण त्यांच्याकडे सुख असतं. जीवनाचं सार विषय नसून जीवनाचं सार सुख आहे. विठ्ठल विठ्ठल असे जे खरे संत महात्मे असतात त्यांना जीवनामध्ये काय प्रमाण नसतं तर त्याचं चिंतन महाराज अभंगाचे नाही अनेक प्रेमान नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. त्यांना इतर काही प्रमाण नसतं. त्यांना प्रमाण फक्त भगवान असतं. जसा पतिव्रतेला प्रमाण आपला पतीच असतो. पतिव्रते जैसा नारायण एक गावी आम्ही परमात्मा भगवंताचा नाम ते इतर लक्षात घेत नाही. त्यांचं लक्ष म्हणजे भगवान भगवंताचं नाम. यापेक्षा ते श्रेष्ठ काही समजत तनाला धनाला अमक्याला तमक्याला मोठेपण देत नाही. ते मोठेपण फक्त भगवंताला भगवंताच्या नामाला. कारण नाम सगळ्याचं सार आहे. कारण जगामध्ये नामासारखं काही नाही अशी त्यांची म्हणजे इच्छा असते. नावापेक्षा ते भक्ताला असं मोठेपण देत असतं. आणि मोठं म्हणजे भगवानच आहे मोठा. सगळ्यात मोठा भगवान आहे. त्याचं नाम नाम आम्हीचा तसं आढळत नाही. कोणीच कोणाला कमी नाही. भगवान कमी नाही, त्याचं नामही कमी नाही. विठ्ठल विठ्ठल
नामासारखा जप नाही, नामासारखा तप नाही, नामासारखी गती नाही, नामासारखं पुण्य नाही. नाम सगळ्यामध्ये भारी त्यांनी ठरवलेलं असतं. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी. अशा नामाला सोडत नसतात म्हणून ते संत ठरत असतात. विठ्ठल विठ्ठल साऱ्या जगाला आपलं शरीर आवडतं. किती आवडतं? त्याला काही मापच नाही. फार शरीर काही एवढं 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 प्रेम ठेवतात की त्याला विचारता सोय नाही. हो, प्रेम ठेवा पण त्याला प्रमाण ठेवा, कारण अति तिथं माती. आपल्या प्रेमाचं स्थान भगवान करा, आपल्या प्रेमाचं स्थान संत करा, आपल्या प्रेमाचं स्थान आपले आईवडील करा, आपल्या प्रेमाचं स्थान सत्य करा, सत्याला मानपान द्या, इमानदारीला मानपान द्या, खऱ्याला मानपान द्या, सेवेला मानपान द्या. हे तत्व ज्याने जोपासले तो जगामध्ये मोठा झाला. विठ्ठल विठ्ठल नाही. आणि ते प्रमाण काय प्रमाण नाही? सण म्हणजे शरीर त्यांना प्रमाण नाही. कारण शरीर हे मुळात कसं आहे? ते नाशिवंत आहे, जाणार आहे, मृत्यूला प्राप्त होणार आहे. किती आपण जतन, किती याला सांभाळून काही करा, काही करा, पण शेवटी एक दिवस आपलं शरीर मरणाला प्राप्त होणार. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, ऐश्य खातो काळ सावधान. तर शरीर हे नाशिवंत आहे. जसा आंबा नैसर्गिक नाश पावतो, कांदा नैसर्गिक नाश पावतो, तसं आपलं शरीर देखील नैसर्गिक नाश पावणार आहे, मरणाला प्राप्त होणार आहे. संत याचा विचार करतो. कबीर महाराज म्हणतात, सतन धन की कौन बढ़ाई, देखत नय मारे मरती मिलाई, अपने खातिर मरल बनाया, आपहि जाकर चंदन सोया, किती करा पण एक दिवस आपलं शरीर जाणार, हे नाश पावणार. म्हणून अति प्रेम करायचं नाही, कारण अति तिथं मग याला जपूच नका, प्रेम करूच नका असं नाही. प्रेम करा पण त्याला प्रमाण ठेवा. काही माणसं एवढं सजवतात, एवढं सजवतात, काय सजवतात? शरीर एवढं सजवतात, एवढं सजवतात की जसा काय पोळ्याचा बैलच करतात. असे आमचे गुरुवारी म्हणायचे. जपा, जपलं का असं नाही, त्याला थोडं चांगलं ठेवा, व्यवस्थित ठेवा, आणि याला खाऊ घाला, काही मोकार सोडून देऊ नका. कारण कथेची सामुग्री नको जाऊ दे घातरे माझी, त्याच्यात बळ असलं पाहिजे, शक्ती असली पाहिजे. थोडं जपा, तसं सोडू नका. विठ्ठला विठ्ठला साऱ्या जगाचं प्रेम शरीरावर, पण संतांचं प्रेम त्यावर नसतं. मग ते कसे असतात? तुकाराम महाराज होता, भक्त ऐसे जाना जे देही उदास,
ऐसे वैष्णवतो जया अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तू न जान. तर त्यांना तन प्रमाण नाही, त्यांना धन प्रमाण नाही, त्यांना जन प्रमाण नाही. जन प्रमाण का नाही, धन प्रमाण का नाही, तन प्रमाण का नाही. तन हे नाशिवंत म्हणून, धन हे देखील दोषयुक्त म्हणून, अनेक प्रकारचे दोष म्हणून त्याच्याबद्दल त्यांना काही प्रेम नाही. आणि जन प्रमाण, जनामध्ये कसंही बघा, समाज काय आपल्याला चांगलं म्हणत नाही. समाज काहीतरी आपलं गुन्हा काढणारच, किती कसं वागा समाज तुम्हाला काहीतरी नावं ठेवणारच. समाज घेताना चांगलं घेत नाही, आपलं चांगलं घेत नाही, पण वांगल्याचं टिपण केल्याशिवाय आजपर्यंत समाजाने देवाला देखील नाव ठेवलंय, संतांना देखील नाव ठेवलंय. ज्यांनी रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही, भगवान महादेवाला सोडला नाही, माऊलीला सोडला नाही, तुकाराम महाराजाला कोणत्या संताला सोडला. असा विचित्र समाज. आणि मग संत शक्यतो अलिप्त राहतात, लय फारच मिसळले असं नाही. कारण संघ केला की ते काहीतरी आपला तोटा करणारच, काहीतरी आपलं काढणारच, काहीतरी आपलं नावं ठेवणारच. काही संत मैं तो रमता जोगी राम, मेरा क्या दुनिया से काम. अलिप्त राहतात, चंद्रात जातात, वहीत जातात, तप मात्र करतात. तप हे जीवनाचं सार, पुण्य हे जीवनाचं सार आहे. तेव्हा जीवनामध्ये संत होती,
महत्वाची बुद्धी आहे की जिथं देव देखील नतमस्तक होत असतो. आणि अशा खऱ्या संतांचा लक्ष्मण महाराजांनी या अभंगातून दाखवलेला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रमाण नसतात. काय शरीर प्रमाण नसतं, धन प्रमाण नसतं, जन प्रमाण नसतं. प्रमाण तर आत्मसित्व नाही. अनेक प्रमाण नामासी कारण विठोबाच्या आम्ही नामाचे धार, आम्ही नामाचे धार, प्रमाण नसतो. त्यांना विठ्ठल आवडत असतो, भगवान आवडत असतो. जशी माता म्हटली की त्याला आपलं लेकरूच आवडणार, गाय म्हटले की त्याला आपलं वासरूच आवडणार, पतिव्रता म्हटलं की त्याला आपलं पतीच आवडणार, मासा म्हटलं की त्याला पाणीच आवडणार, पण मनुष्य म्हटलं की त्याला धनच आवडणार. तसा भक्त म्हटलं की त्याला भगवानच आवडणार. विठ्ठला जल जो प्यारा माछरी, जल जो प्यारा माछरी, तो भी प्यारा दाम, तो भी प्यारा दाम, माता प्यारा बालका भक्त प्यारा नाम, माता प्यारा बालका भक्त प्यारा नाम. जसा मातेला आपला मुलगाच आवडतो तसा भक्ताला भगवानच आवडतो. विठ्ठला बाकी आवडत नाही, भगवानच आवडतो. अशा भक्तावर किती मोठा आणीबाणीचा, किती मोठा दुःखाचा प्रसंग जरी आला तर खरा जर भक्त असेल तर तो आपल्या नेमाला सोडतच नसतो. हे गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात.
जरी मोठं संकट आलं, जीवघातक संकट आलं, तरीही देखील भक्त आपल्या नियमाला सोडत नसतो. मग तिथं होणारी की जाणारी, सोनारी की कंटाळी, देह जाऊ अथवा राहू, जे होईल ते होईल, पण मागे सरायचं नाही, कोणाला डारायचं नाही. अशी हिंमत खऱ्या भक्ताची असते. पडता जल भारी नेमा नटळे निर्धारी. आणि भक्त जीवनामध्ये खरा त्यांचा नेम म्हणजे भगवंताचं नाम. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. आपल्या नियमाला सोडत नसतात असा नेमबाज जर भक्त असेल, मग त्या भक्ताची जात कोणती असो, भगवान जातीचा विचार करत नसतो. तुका म्हणे जाती, 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 ओ पातळ्याची भरती, ओ पातळ्याची भरती, नाही आली अप्रमाण, नाही आली
अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. असो आपला टाईम संपला, सेवा संपली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी तथा संत वामनभाऊ महाराज, भगवान महाराज अशा सर्व संतांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय